तर आता पुढचा हा पॉईंट आहे की रिलेशन बिटवीन डिग्री मेजर अँड रेडियन मेजर. डिग्री मेजर आणि रेडियन मेजर मध्ये रिलेशन आपल्या इथं आता पाहायचे. सिंपल आहे की समजा एक अँगल मला दिले आता डिग्री मध्ये ए डिग्री, तर याला मी रेडियन मध्ये एक्सप्रेस करू शकतो. ते कसं? तर मी सिंपल काय करणार, अँगल ए मल्टीप्लाइड बाय पाय अपॉन 180 रेडियन, हे झालं आपलं सिंपल कन्व्हर्जन. सेम आता रेडियन मध्ये समजा एक अँगल दिलाय मला बी रेडियन, तर याला मी काय करणार, सिंपली अँगल बी मल्टीप्लाइड बाय 180 अपॉन पाय डिग्री. हे सिंपल दोन कन्व्हर्जन असतात. ठीक आहे, त्यातला एक्झरसाइज मधला प्रॉब्लेम घेऊ आपण. एक्झरसाइज मधला पहिले सगळ्यात अगोदर तर प्रॉब्लेम घेऊ आपण, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, क्वेश्चन नंबर सेकंड मधला, तो आहे 85 डिग्री. आता 85 डिग्री याला मला करायचे रेडियन मध्ये कन्वर्ट. काय करायचं, 85 ऍज इट इज घ्यायचा मल्टीप्लाइड बाय, रेडियन मध्ये कन्वर्ट करताना न्यूमरेटरला पाहिजे पाय. लक्षात ठेवायचं, रेडियन मध्ये कन्वर्ट करताना न्यूमरेटरला पाय आणि डिग्री मध्ये कन्वर्ट करताना न्यूमरेटरला येईल नंबर, सॉरी आपलं 180. ठीक आहे, पाय अपॉन 180 याचाच काय होणार आहे, रेसिप्रोकल होणार आहे डिग्रीसाठी. तर रेडियन इज इक्वल्स टू, आता जर मी हे कॅल्क्युलेट केलं तर मला काय भेटणार आहे, हा इथं भाग जाईल 5चा, 5 1 5 आणि 5 7 35, इथं खाली येणार आहे 5 सक 30 आणि सॉरी 5 1 15 आणि 5 सक 30 36, 17 पाय छेदस्थानी 36, 17 पाय अपॉन 36 रेडियन. आता दुसरा प्रॉब्लेम, दुसरा आणि तिसरा सिंपलच आहेत. आपण काय करू आता डायरेक्ट चौथा प्रॉब्लेम घेऊ. तर चौथा जो प्रॉब्लेम आहे, तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये मायनस साईन लक्षात ठेवायचं, तिथं कन्फ्युज व्हायचं नाही. साईन जर मायनस असेल तर तुमचा अँगल मायनस मध्ये येईल. जर हा प्रॉब्लेम -85 डिग्री असता, -85 ला रेडियन मध्ये कन्वर्ट करा, तर मी तर फक्त मायनस साईन घेतलं असतं आणि आन्सर माझं -17 पाय अपॉन 36 आलं असतं रेडियन मध्ये. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं. तर प्रॉब्लेम नंबर आपला चौथा जो आहे, आता चौथा प्रॉब्लेम घेण्यामागचं कारण आहे याच्यामध्ये डिग्री आणि मिनिट दोन्ही युनिट त्यांनी यूज केलेले आहेत डिग्रीमध्ये अँगल दाखवण्यासाठी. तर चौथा जो प्रॉब्लेम आहे 65 डिग्री 30 मिनिट. तर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार, तर अशा प्रॉब्लेम मध्ये काय करायचं, आपल्याला माहिती आहे 1 डिग्री इज इक्वल्स टू काय 60 मिनिट आहे आणि 1 मिनिट इज इक्वल्स टू काय तर 60 सेकंद आहे. ठीक आहे, तर मिनिट मध्ये प्रॉब्लेम आहे. तर काय करायचं अशा प्रॉब्लेमला, अगोदर तर 65 डिग्रीला मी ऍज इट इज 65 डिग्री घेतो, प्लस आता या मिनिटला सुद्धा मला डिग्री मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर ते कसं करेल मी, 30 अपॉन 60. रिझन काय की मला माहिती आहे 1 डिग्री म्हणजे किती आहे 60 मिनिट्स आहे, म्हणजे 1 मिनिट इज इक्वल्स टू काय होईल, 1 मिनिट इज इक्वल्स टू 1 अपॉन 60 डिग्री. ठीक आहे, सेम इथं सेकंड साठी पण होईल. आता सेकंडचा प्रॉब्लेम नाही याच्यात, पण जर सेकंडचा प्रॉब्लेम आला असता तर काय असतं, 1 सेकंड इज इक्वल्स टू 1 अपॉन 60 मिनिट. आणि परत ह्याला मिनिट डिग्री मध्ये कन्वर्ट करताना मी काय केलं असतं, 1 सेकंड इज इक्वल्स टू 1 अपॉन 3600 डिग्री. काय केलं असतं, 1 अपॉन 60 ला 1 अपॉन 60 ने मल्टिप्लाय केलं असतं, कारण इथं मला कन्वर्जन मिनिट मध्ये आलेले, हे मला डिग्री मध्ये करण्यासाठी परत याला 1 अपॉन 60 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि काय होईल, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन होईल, दॅट इज 1 अपॉन 3600 डिग्री. ठीक आहे, या प्रॉब्लेम कडे येऊ. 65 प्लस 30 अपॉन 60 हा किती होणार आहे, 65 प्लस 0.5 दॅट इज 65.5 डिग्री. आता मी प्युअर नंबर घेतलाय डिग्री मध्ये. ठीक आहे, अगोदर जो मिनिट मध्ये नंबर दिला होता तो पूर्ण मी आता डिग्री मध्ये कन्वर्ट इथं केला. मग आता ह्याला काय करणार मी, आता मला ह्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचे. मग रेडियन मध्ये कन्वर्ट करताना आपली सिंपल स्टेप जी आहे ती स्टेप जशाला तशी की 65.5 मल्टीप्लाइड बाय पाय अपॉन 180. ठीक आहे, येणार आन्सर माझं रेडियन मध्ये येणार आहे. तर 65.5 आहे, याला काय करतो मी आता 65.5 ला 655 लिहितो आणि डिनॉमिनेटरला 10 घेतो इंटू पाय अपॉन 180 इज इक्वल्स टू, सिंपल काय करू, 5 न भाग देऊ, 5 न भाग जाईल,
हा होईल 5 एक 5 उरला 1 5 त्रिक 15 आणि 1 ठीक आहे 131 म्हणजे आन्सर किती येईल माझं 131 पाय अपॉन इथं 5 ने भाग द्यावा लागेल मला ठीक आहे हा होईल 360 रेडियन हा झाला आपला क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 5 सिमिलर आहे क्वेश्चन नंबर 6 घेऊ कारण त्यात 48 क्वेश्चन नंबर 6 40 डिग्री and 48 मिनिट्स आता इथे मला पहिले कन्वर्जन करावं लागेल 40 मिनिटला 40 ऍड होईल प्लस आता 48 मिनिट आहे म्हणजे हे किती होणार हा किती होणार 48 अपॉन 60 डिग्री म्हणजे ह्यांचं जे ऍडिशन असेल ते ओव्हरऑल डिग्री होऊन जाईल ठीक आहे आता इथे काय करू आपण 12 ने भाग जाईल 12 पंचे 60 आणि 12 चोक 48 ठीक आहे हा 12 चोक 48 आणि भागिले 5 मग हा काय होईल 40 प्लस हा होईल 0.8 म्हणजे किती भेटायला मला 40.8 डिग्री 40.8 डिग्री आता याला मला कन्वर्ट करायचे रेडियन मध्ये तर कॅल्क्युलेशन मध्ये तेच राहील की 40.8 मल्टिप्लाइड बाय पाय अपॉन 180 ठीक आहे इथं काय करू आपण परत 40.8 आहे त्याला 408 घेऊ डिवाइड ला 10 काय केलं मी हा डेसिमल जो आहे तो कॅन्सल करून टाकला पाय अपॉन 180 ठीक आहे आता इथे कॅल्क्युलेशन कसं करणार याला मी डायरेक्ट डिवाइड करणार ठीक आहे 408 पाय डिवाइडेड बाय 1800 आता ह्याला 4 न भाग जाईल जर 4 ने भाग दिला तर 102 पाय डिवाइडेड बाय हा पाय त्याच्या तसा वर घेतला 4 चोक 16 होईल 4 पंच 20 होईल आणि 0 ला 0 परत ह्याला 2 न भाग जाईल 2 न भाग दिला बे पंच 10 बे 1 बे पाय अपॉन हा होईल बे 2 4 बे 2 4 बे पंच 10 2 सॉरी बे 2 4 बे 2 ओके 225 पुढचा क्वेश्चन घेऊ आता क्वेश्चन नंबर 3 जो आहे ठीक आहे बाकीचे क्वेश्चन याच्यावरच डिपेंड आहेत त्याच्यामुळे काय प्रत्येक प्रश्न डिटेल मध्ये घेण्याची गरज वाटत नाही तर क्वेश्चन नंबर 3 आता क्वेश्चन नंबर 3 मधला पहिलाच क्वेश्चन घेऊ आपण की आपल्याला काय करायचं आता डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं 7 पाय अपॉन 12 रेडियन 7 पाय अपॉन 12 रेडियन मला याला करायचं कन्वर्ट डिग्री मध्ये लक्षात ठेवायचं 7 पाय अपॉन 12 तर मी जशाल तसं घेईल पण 180 अपॉन पाय नाही तर मी आपण काय करणार आहे मल्टिप्लाय 180 अपॉन पाय येणार आन्सर माझं डिग्री मध्ये असणार आहे तर बघू किती होतं पाय पाय कॅन्सल हा 12 ने भाग जाईल 12 एक 12 12 पंचे 60 आणि 7 गुणिले 15 हा होईल 15 7 90 15 7 5 14 105 105 रेडियन सॉरी डिग्री येणार आन्सर माझं डिग्री मध्ये असेल आता सेकंड क्वेश्चन जर पाहिला आपण तर सेकंड क्वेश्चन हा सिमिलर आहे ठीक थर्ड क्वेश्चन घेऊ पाय रेडियन सॉरी 5 पाय 5 रेडियन आहे सॉरी थर्ड क्वेश्चन आहे 5 रेडियन रेडियन जर असेल डायरेक्ट त्यात जर पाय इन्क्लूड नसेल तरी आपली मेथड तीच राहील डिग्री सिंपल मल्टिप्लिकेशन करून घेतलं 5 0 0 पंचाट 40 47 4 5 5 4 9 येणार आन्सर आलं 900 अपॉन पाय डिग्री ठीक आहे आता क्वेश्चन नंबर नेक्स्ट घेऊ आपण क्वेश्चन नंबर 4 ही सिमिलर आहे फर्स्ट आणि सेकंडच्या क्वेश्चन नंबर लास्ट घेऊ आता 5 क्वेश्चन नंबर लास्ट काय -1 अपॉन 4 रेडियन याला काय करणार मी -1 अपॉन 4 इंटू 180 अपॉन पाय डिग्री होणार आहे ठीक आहे आता डायरेक्ट डिवाइड केलं मी मायनस हा होईल 4 चोक 16 उरले 2 4 पंच 20 अपॉन पाय
डिग्री किंवा -45 अपॉन पाय डिग्री हे असेल माझं